तर आजपासून इगतपुरीमध्ये मनसेच्या शिबिराला सुरुवात होणार आहे। इगतपुरी इथल्या कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये मनसेचं हे 3 दिवसीय शिबिर पार पडेल। मनसेचे नेते, सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष तसंच प्रमुख पदाधिकारी या शिबिरासाठी उपस्थित राहतील। आगामी निवडणुका तसंच संघटनात्मक बांधणी या पार्श्वभूमीवर मनसेनं शिबिराचं आयोजन केलंय। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, अतिशय महत्त्वाचं असणार आहे शिबिर, कारण दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत, त्यामुळे अर्थातच येत्या काळात आशा पल्लवित झालेल्या आहेत। खरं आपण बघितलं तर मराठी विषयाच्या मुद्द्यावरून दोघं बंधू ठाकरे बंधू एकत्र हे आलेले होते। काही दिवसांपूर्वी एका मंचावर देखील दोघं बघायला मिळाले होते आणि त्यानंतर जर बघितलं तर युतीबाबत कोणाशी चर्चा करू नका किंवा प्रसार माध्यमांशी काही वक्तव्य करू नका असं देखील राज ठाकरेंनी आदेश काढले होते आणि त्यानंतरच हे शिबिर जे आहे ते इगतपुरीमध्ये होतंय। हे शिबिर आपण बघितलं तर आजपासून 3 दिवस इगतपुरीतील कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये हे शिबिर होणार आहे। कालपासूनच राज्यभरातील अनेक पदाधिकारी इथे येऊन पोहोचलेले आहेत। यामध्ये आपण बघितलं तर खास करून प्रदेश उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, शहर प्रमुख, सरचिटणीस हे जे काही प्रमुख पदाधिकारी आहेत मनसेचे, त्या सर्वांना यामध्ये बोलावण्यात आलेलं आहे। यासोबत 3 दिवस या सर्व पदाधिकाऱ्यांचा इथेच मुक्काम देखील राहणार आहेत। राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे शिबिर होणार आहे। दुसरे देखील जे महत्वाचे नेते आहेत मनसेचे, जे मोठे नेते आहेत ते देखील इथे उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे एकंदरीत स्वतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जवळ आहेत, त्यांच्या तारखा ज्या आहेत ते खरं तर कधी घोषित होऊ शकतात अशी परिस्थिती आहे। यासोबत आता कुठेतरी ठाकरे बंधूंच्या युतीची ही चर्चा असतानाच मनसेचे जे काही शिबिर होते ते महत्वाचं ठरणार आहे। आता या शिबिरामध्ये राज ठाकरे नक्की पदाधिकाऱ्यांना काय कान मंत्र देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण आपण जर बघितलं तर जिथे हे शिबिर होतंय तर नाशिकच एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि या बालेकिल्ल्यातच हे शिबिर हे होतंय। कुठेतरी आता म्हणजे फक्त नाशिकच नाही तर राज्यभरातच आपण बघितलं तर मनसेला देखील कळा ही जणू आलेली आहेत। अनेक पदाधिकारी असतील किंवा नेते आहेत, मोठे नेते, त्यांनी मनसेला रामराम ठोकलेला आहे। त्यामुळे आगामी वाटचाल मनसे नक्की कशी राहणार आहे हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल।